माऊलीचा प्रत्येक साधकाला बोध बोध साधकाला आहे आणि प्राप्ती त्या जीवाला आहे, परमात्म्याची प्राप्ती. जे काही अध्यात्मशास्त्रातून जीवाला मुक्तिधामात जाता येतं त्याचं नाव ज्ञान. मन देहासोबत आहे त्याचं नाव अज्ञान. बुद्धीला भ्रांती आहे त्याचं नाव वासना. म्हणजे भ्रांतीमुळं नाना पदार्थात सुख शोधत मन आणि भ्रम जर नसेल तर भ्रम असते. यथार्थ खरं भ्रमामध्ये खोट जगताने खोट आली का त्याचा संबंध आणि त्या विषयाची ओढ भगवंताची ओढ नसती त्याला भ्रम म्हणतात. यथार्थ अभ्रमा यथार्थ एकदम मला पुढे समजेल. आता कसे बेटा अध्यात्माचा पाया पक्का असला आणि विचार सागर परिपूर्ण असला आणि चिंतन सदोदित असलं तर अज्ञान थांबत नाही. प्रयत्न करायचा आम्ही. हा तुम्ही मला रात्री सांगितलं, दुपारी नाही सांगितलं. दुपारी सांगायला पाहिजे ना. तुम्ही 11 साडे 11 नंतर मला बोललात की यथार्थ अप्रमा यथार्थ अप्रमा असंभावना विरभावना. पण दुपारी वणीच होतो कुठे गेलो ना काही ना. आपण करणं देहात टिकत नाही आणि बेसवादांत करणं भगवंताला जाणत नाही. वृत्तीचा वाद होत नाही आणि ईश्वराचा अनुभव येत नाही. त्रैकालिक जे 3 आहेत ना, आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक, त्या त्रिविध कर्माचा नाश होत नाही. हे श्रवणाने होतो. म्हणजे तात्कालिक त्यांना बसू द्या. नाश आणि आत्मप्रकाश हे श्रवणाचं फल असतं. नाम वेगळं, ध्यान वेगळं, ज्ञान वेगळं, आत्मचिंतन वेगळं, भगवत दर्शन वेगळं आणि त्यानंतर भेटणारा परमात्म्याचा स्पर्श हा मोक्ष हा वेगळा. अध्यात्मचिंतनातून बुद्धीचा प्रवाह शुद्ध होतो आणि सरळ ती परमेश्वराकडे जाते. जी बुद्धी जगताकडे थांबती, जगताला पाहती, जगताला ओळखती आणि ती बुद्धी जगत आणि देह दोघांना एक समजायचं बरं. देह हा जगताचा एक अंश भाग आहे. मग जसं जगत खोट आहे दृश्य आहे तसा देह पण दृश्य आहे. दृश्य पदार्थ भिन्न असतात आणि मिथ्या असतात आणि सत्य परमात्मा असतो आणि तो मी आहे असा अनुभव त्या वृत्तीला ना मनाला असतो, बुद्धीला. जोपर्यंत बुद्धी मी परमात्मा आहे आणि मी अनात्मा नाही म्हणजे मी जड नाही, मग जडाचा संबंध व्यवहार जरी झाला तरी होत नाही. म्हणून जीवनमुक्ती लोकांचं ज्ञानी महात्म्याचा क्रिया कर्म पुण्य पाप उत्पन्न होत नाही. जिथं क्रिया उत्पन्न होत नाही ते हृदय ज्ञानी लोकांचं. बरडक भूमी, खडकाच्या भूमीमध्ये तुम्ही आता खडक असतो, गंगेच्या काठावर खडक असतो, त्या ठिकाणी बी पडतं, उगवतं का ते? तसं ज्ञानी महात्म्याच्या हृदयामध्ये बरड भूमी म्हणजे पाप पुण्याची उत्पत्ती नसते, कारण त्यात परमात्म्याची प्रतीती असते. देहबुद्धीची निवृत्ती असते, अज्ञानाची समाप्ती असते, स्वरूपाची प्रतीती असते. त्या ठिकाणी परमभाव जागा असतो, त्या ठिकाणी आत्मभाव प्रगट असतो, त्या ठिकाणी देहभाव उधळून गेलेला असतो, संपलेला. आत्मा त्या दीक्षा म्हणतात बेटा. दीक्षामध्ये साधूची साधकावर अत्यंत निष्ठा कृपा असते आणि त्यावेळेस त्या साधकाचं वैभव म्हणजे मोक्ष असतं. त्याच्या हृदयातलं आवरण नष्ट असतं. त्या लहरी त्याच्या हृदयात तो येण्याचा क्षण असतो. त्या लहरीनं त्या आत्म्या समाप्त होत असत. आवरण जेव्हा संपत तर परमात्म्याचं आणि बुद्धीचं मिलन होतं. त्याचं नाव दीक्षा, गुरु दीक्षा. त्याला म्हणतात श्रवण. श्रवण समोर का तुम्हाला मी समोर म्हणते, कारण मी सतत संतांसोबत, ग्रंथासोबत, चिंतनासोबत, अध्यात्मासोबत, पांडुरंगासोबत हृदय सदा विराजमान असतं. ज्ञानी महात्म्याचं तर एकच नातं असतं, श्रीहरीचं. कारण श्रीहरी बरोबर पुन्हा बुद्धीला नेऊन ठेवायचं असतं. संसारातल्या बुद्धीला श्रीहरी भेटत नाही.
अज्ञानातल्या वृत्तीला देह सोडता येत नाही आणि ज्ञानमय हृदयाला जगतभाव उत्पन्न होत नाही. जगतभाव संपला, आत्मभाव प्रगटला, अविद्येचा नाश झाला, परमात्मा प्रकाशित झाला, स्वरूपाचा अनुभव आला, जीवात्मा परमात्मा झाला. परब्रह्म स्वरूपाचा कुशीत बुद्धीने प्रवेश केला, स्वतःचा मार्ग खुला झाला, समोर ब्रह्मविद्या आला आणि ज्ञानाचा मार्ग खुला केला. जीवात्मा परमात्मा झाला, हा अंतरंगात मार्ग खुला केला. ज्ञानाच्या नौकेत तो साधक आला, ज्ञानमय झाला, परिपूर्ण केला. श्रवणाच्या माध्यमातून हृदय पावन झालं, आत्मसाक्षात्कार केला, जीवाचा उद्धार झाला, ज्ञानेश्वरी चमत्कार केला आणि जीव पूर्णत्वाला प्राप्त झाला. हा अनुभव संतांना दिला. ग्रंथाचा भावार्थ हृदयानं चाकला, म्हणून अज्ञानाला सोडून जीवात्मा पुढे सरकला. खूप छान. साष्टांग दंडोत काय कोठे. श्रवण भक्ती आहे, जगात श्रेष्ठ आहे. ह्याच्या पुढे सगळं तुच्छ आहे. त्रैलोक्य, वैकुंठ, पाताळ, स्वर्ग सगळं तुच्छ आहे. म्यूट पडलं मावशी. माऊली म्यूट पडलं. त्याला फक्त जनावर आणि काठी माहिती. त्याला शाळा नाही, शिक्षण नाही, पुस्तक नाही, लिखाण नाही, डिग्री नाही, ऑफिस नाही, त्याला महिन्याची पगार नाहीच नाही. तस साधकाला त्या परमात्म्याची स्थिती भोगता येते आणि साध्यापर्यंत जाता येतं. परमात्म्याला पाहता येतं, ज्ञानरूप होता येतं, देहभावाला सोडता येतं, आपल्या आपल्या रंगात रंगता येतं. तो ब्रह्मविद्या असत. आपला रंग म्हणजे ज्ञानाचा, आपली स्थिती म्हणजे आत्म्याची, आपला भाव म्हणजे त्या परब्रह्माचा आणि आपला देह बाधित म्हणजे मिथ्यात्वाचा. देह मिथ्यात्व झालं. देहाबद्दल मिथ्या खोटा तो माझा नाही, माझ्याहून परावृत्त आहे आणि तो खोटा आहे आणि तो भिन्न आहे आणि मी परमेश्वराशी अभिन्न आहे. हे ज्ञानाचं फल आहे, अज्ञानाचं फल नाही. अज्ञानाचं फल मी देह, दुःख, विकार आणि जगतभाव, विषयाकडे जाणारं मन आणि अंतःकरणामध्ये सारखं दुःखाना हळहळणारं मन. ते देहात असतं, परमात्म्यात नसतं. दुःखाला सोडणारं, वैराग्यात थांबणारं, विवेकानं परिपूर्ण होणारं आणि भगवंताला जाणणारं हृदय जगात पावन असतं. फक्त एक टप्पा कमी असतो, त्या हृदयाला भगवंतात विलीन करायला संत नसतात. ती बुद्धीवर ईश्वरामध्ये विलीन होण्याला ज्ञान लागतं, अध्यात्माचं शास्त्र लागतं, श्रवणाचं अस्त्र लागतं आणि साधूचा सान्निध्य लागतं. तेव्हा ते मन भगवंतात विलीन होतं. त्याचं नाव श्रवण असतं. श्रवण म्हणत असलेला किती वागू नका. अध्यात्म म्हणजे काय? बुद्धीचं आत्मस्वरूपाशी मिलन होणारे शास्त्र. कारण अध्यात्मापासून जग वंचित आहे आज. थोड्याफार ठिकाणी असेल, माहित नाही आपल्याला, पण अध्यात्मशास्त्राविना उत्तम गती नाही, परमस्थिती नाही, अनुभवाची प्राप्ती नाही आणि स्वरूपाची प्रतीती नाही. कारण अध्यात्मशास्त्र लपलंय. कारण हृदयातल्या परमेश्वराशी बुद्धीनं आलिंगन देणं हे अध्यात्मशास्त्राचं फल आहे. आणि हे निर्फळ बाकीचा वैरंग, अंतःकरणाची शुद्धता, चित्ताची स्थिरता, पुढं काय ऐकायचं वैरंग किती, मरेपर्यंत वैरंग नाही राजा. बहिरंगाच्या नंतर अंतरंग असतं. जेव्हा बिल्डिंगचा पाया खोदला तर बिल्डिंग भरायची का, पुन्हा पाया खोदायचा आणि पुन्हा भरायचा.
बिल्डिंग कधी भरायची आणि मध्ये कधी राहायचं, तसं आत्मस्वरूपाच्या घरात बुद्धीनं कधी विराजमान व्हायचं. समजती का भाषा? जेव्हा बुद्धी देहाच्या घरात आहे, जडाच्या संबंधात आहे आणि अज्ञानाच्या काळोखात आहे, तर तिला आत्मस्वरूपाच्या घरात नाही ना, हे श्रवण लागतं, ज्ञानाचं माध्यम लागतं, ओवीचं सानिध्य लागतं आणि संतांची कृपा लागते. अध्ययनाला वेळ पाहिजे. बहिणी सार्थ करतायत तुमच्या घराण्याचं कुळ उद्धारण्याचं काम आहे ते. अध्यात्माचा अभ्यास होतो. ज्या ठिकाणी वेदांताची बैठक बसवल्या जाते ती परंपरा कुळ पावन पवित्र तो देश जिथे हरीचे दास जन्म घेतले. म्हणून आपण काय करतोय आणि काय करू नये. देहाकडे बुद्धीला सोडून दिले सैराट. बरोबर आहे? चुकीचे बेटा. थांबवावं, बुद्धीला थांबवावं, मागं आकडावं, तिला ज्ञानाकडे न्यावं, तिला भक्तीत भिजवावं, तिला ज्ञानात रंगवावं, तिला श्रवणात ठेवावं, अध्यात्माचा लाभ तिला द्यावा आणि तिला मुक्त करावं. हे तुमचं जीवनाचं सौख्य आहे. नाहीतर आलात काय मेलात काय, गाढवात गिनती आहे. गाढव जन्मने मेले, कुत्रे जन्मने मेले, पशुवत जगायचं का? सांगा ना. कुत्रा आला जन्माला, वासना केली, एक जन्माला त्याला 4 4 5 5 6 6 कुत्र्या माग पिल्ल्या माग फिरलं. कसं फिरायचं का आपल्याला? खूप त्रास होतो बेटा. की जीवाचा उद्धार व्हावा आणि बुद्धीला ब्रह्मत्व यावं, देवभावातून मन बाहेर निघावं, स्वरूपाच्या मंदिरात त्यानं जावं, परमेश्वराला पाहावं, आत्मरूप त्यानं व्हावं आणि आत्मलिंगामध्ये बुद्धीनं तद्रूप व्हावं. त्याला धन्य म्हणावं. जन्माचं मरायचं देहाला धरायचं 3 गोष्टी. जन्मायचं, मरायचं, देहाला धरायचं, स्वरूपाने उरायचं, मृत्यू लोकात फिरायचं. कोणी शिकवलं? का वासना? का देवावना? का जगताकडे मान? आत्मानुभूतीमध्ये जगताचा बाध आहे. दृश्य हे नाहीच आहे. दृश्य दिसून नाही कारण त्याला सत्ता नाही. दृष्टी सृष्टी. तुम्ही झोपला, तुमच्यामध्ये दृष्टी चढ्यांचा गेला. त्या दिवशी पहिल्या दिवशी काय कधी पहिल्या दिवशी काय मिळायचा? दृष्टी आणि सृष्टी. सृष्टी म्हणजे जगत, दृष्टी म्हणजे ज्ञान. सांगा तुम्हाला आधी कळतंय. आज हे आले आपले ऐनबाई. ओके, दिसल्याबरोबर कळालं का? त्या दिसता क्षणी त्या कोणीच कळालं. कळणं आधी नंतर पदार्थ आहे. समजतं का? कोणच्या वादात शिकावं? जेव्हा जेव्हा वृत्तीचा संबंध पदार्थाशी होतो तर वृत्तीचा बाध होऊन पदार्थ काय हे कळतं आणि पदार्थ ज्ञान वृत्ती बाधित होती. आणि ज्या वृत्तीनं ज्ञान दिलं करून ती वृत्तीच भगवंताला समर्पित असावी लागते. त्या वृत्तीने जगताला दाखवलं वृत्ती खोटी, जगत आहे खोटा. स्वतः वृत्ती खोटी, तिचं कामच आहे बाहेर येणं, प्रमेयाशी संबंध करणं, प्रमात्यामध्ये उत्थान पावणं आणि नेत्रातून बाहेर येणं, जगत दर्शन करून देणं. त्रिपुटी ही जेव्हा उत्पन्न होती अविद्याकारी असती आणि दृश्य ही दिसणार सुद्धा अविद्याकारी असतं. पण जेव्हा त्याचं कळणं हे ब्रह्मस्वरूपाचं शक्ती असते महान. कळणं हे चित आहे, त्याचं स्वरूप हे सत आहे आणि त्याचं दिसणारं रूप पण आनंद आहे. त्यांच्या मुलीला आईला बघून आनंद होता का दुःख होतो? सांगा. माझी आई मग जेव्हा त्या वस्तूला बघितलं आनंद झाला म्हणजे ती वस्तू म्हणजे सुख आहे आणि ते दृश्याला वस्तू दाखवती. कळणं हे चित आहे. बरोबर आहे ना? आणि त्या माझी आई आहे, आई हे सत आहे. कुठं आई आहे? आई कुठे आहे? मग ही दृष्टी येणं म्हणजे ज्ञान भूमिका आहे. नुसतं डुलणं बोट फिरणं म्हणजे ज्ञान नसतं. मूर्खासारखं वागणं बंद करा. 4 पान उलटले म्हणजे धन्य झालात का? हा,
एका एका शब्दाच्या भावार्थात मनानं झोकून द्यायचं आणि अंतःकरणाला बाधित करून परमेश्वराच्या सोबत बुद्धीनं विहार करायचा. जगताचा संबंध कोणाला? जगतच उरत नाही. दृष्टी म्हणजे ज्ञान आहे, सृष्टीचा बाध आहे, परमात्मा अबाधित आहे, चौकड तोच आहे, मी तोच आहे. दृष्टी आणि सृष्टी जेव्हा सृष्टी दिसते अधिकार कमी आहे, मिथ्यात्वाचा निश्चय आहे, पण जगत जात नाही तर बाधित मन, खोटं मन, सत्ताहीन मन, शून्य मन, जड मन. मग सृष्टीला क्षणभर दिले सत्ता, पण ती खोटी सत्ता दिली. म्हणून सृष्टी आणि दृष्टी पदार्थाचा स्वीकारे जगताला आरंभ आहे. दिसते बाबा वृत्ती दाखवती तर मिथ्या मन, दृष्टी नाहीच तर ब्रह्म मन. माऊली खूप सुंदर. हा बेटा, खूप छान. मस्त हे करणं. आणि हे कळत नाही, संसार कळतो, बसताला शानी समजती, शब्दाने लोकांना मारती. किती वैर आहे, उलटून टाकलं ना गायला त्या वय ना, कारण ते वैर फेडून टाकले व्हायचं. तुमच्या घरी भेटली मला नेहा, ज्ञानी असतो, खबर कसं करणं त्याने नाही. ती मला बोलत नाही, मी बोलत नाही, ऐकू नको, तुला नीट व्हायचं नाही, यायचं नाही तर काय म्हणे काल मला डॉक्टर नरेश माई एक बोलू. 2 जीवाचा निवाडा करतात ते, पेशंटला वाचवतात, गरीबाला फुकट तपासतात. असल्या घरात मी राहते, असे लोक मला भेटतात. आज पंकज पवित्र मनाला, स्वच्छ अंतःकरणाला पटकन ज्ञान जपतो. देऊन देत ना नरसिंह सरस्वती दादा, लक्ष्मी माझ्या आपोआप नाव येतं, कारण हृदय पावन असतं. आणि मला असेच लोक भेटतात. माय माय काय माझं भाग्य. आणि बापी लोक बस मी टिकते का हो कपड बघणार नाही. पण माझ्यासमोर माल आहे, सृष्टीचा बाद आम्हाला आहे. चल बोल. आमच्या गुरुने शिकवलंय. काय बोलते ते? आम्हाला सठीतून निघता येतं, त्या देवाला सठी सांभाळावं लागतं. कल्पचा कल्प. आम्ही सृष्टीचा भाग करून पुढे गेलो, तुम्ही नाही. पावर आहे ज्ञानाची. म्हणून जेव्हा संत ईश्वरापेक्षा पुढे, तर हेच कारण आहे. सृष्टीला बांधू नये, आम्ही सृष्टीच्या बाधात आहे. ते फक्त संत करू शकतात मागे. म्हणून ज्याला परिवर्तन करायचं नाही त्याने आमच्याकडे येऊच नाही. इतका ऐकून तू दगड आहे तर कशाला येते इथं? परिवर्तन वृत्तीला सोडल्यानंतर तुम्हाला जो अनुभव आहे तो आत्मा अनुभव आहे. देहाचा बाद झाल्यानंतर ब्रह्मानुभूती आहे. ब्रह्म बनता तुम्ही. देहाचा संबंध वृत्ती टाकती आणि वैराग्यानं नटती आणि विवेकाला जुटती, तेव्हा ती परब्रह्म बनते. असं वा वाकडं करायचं बघून लोकांना. मग तुमच्या मनातलं काय गेलं? तुम्ही तर गुन्हाच आहेत ना. वृत्ती होऊ देत तुम्ही, ती आली, बरं आली तर आली, बघून तोंड कस नस. आता दिगचं बार आहे, वृत्तीत काय चिकल, अज्ञानाचा गडूळ गाळ. सगळा परमात्मा म्हणल्यावरती आणि मी राहत का? तो हा रे श्रीहरी, तो हा रे श्रीहरी. पाहिला विटेवरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया. कळतं काय लोकांना? मग हे आणि काही वाती मोजल्या गंगेत गेलं तर काय फरक यांचा? शिखरावर गेले ना उगम बघितला, कवट्या मातीत जाऊ नको. अरेच मग फरकच नाही. परमात्मा सगळ्यात पाहणं आणि हृदय दयावान होणं, वृत्तीचा कडकपणा जाणं, अहंकार ठेसणं, ब्रह्मभाव जागा होणं, अध्यात्माचं भांडवल तयार करणं, जीवन मुक्ती धामात जाणं, जगताचा बाध होणं, स्वरूपामध्ये मनानं येणं आणि आनंदाचं स्वरूप जगताकडे जाणं, आनंदात राहणं आणि आनंदालाच पाहणं, ब्रह्मानुभूती. गाडी मात्र पाणी उलटिले मरुस तर तुमच्याकडे ब्राह्मण होता जगावकडे आणि स्थिर वैज्ञानात असते, पवित्र मन असतं आणि पांडुरंगाचं ऐक्य असतं. देहाचा संबंध नसतो, ते परिपूर्ण असते, ती भगवंत असते. कळतं का?
पवित्र मन पांडुरंगाचं ध्यान आहे आणि त्याचा संबंध आहे. तिथे वृत्ती लीन आहे, स्वतःच पांडुरंग आहे. का क्रूर वागायचं, का भेदात यायचं, का वैर वाढवायचं, का द्वेष करायचा? वैराला प्रेम करायला शिका तर तुम्ही जिंकला विद्येला. डोर डोर नुसती साधा व्यवहार तुम्हाला येत नाही, ज्ञान कधी येणार? मेल्यावर का? व्यवहार तुझा करता येत नाही चांगला. तुझ्या सुना तुझं घर तुझी कर असेल चुकीची तुझं पाप आहे, असेल खराब तुझं पाप आहे. तिला माफ कर, मन साफ कर. आपलंच पाप आहे ते. मग तू माफ केलंस ना, तुला जवळ देव घेतोच. अनुभव सिद्ध आहे, घेतोच. माझ्या भक्ताला एवढं मन स्वच्छ आहे, त्याला माझ्याकडे जायचं. आपल्याला जायचं नाही, ते येतो. त्याचं नाव ज्ञान. तो प्रगटतो, त्याचं नाव ज्ञान. त्याचा अनुभव येतो, त्याचं नाव ज्ञान. आपल्याशी त्याचा सहवास होतो, त्याचं नाव ज्ञान. त्याचा प्रत्येक प्रतिभक्ती, त्याचं नाव ज्ञान. देह बुद्धी जाती, त्याचं नाव ज्ञान. आवरण निघत, जगत भाव संपतो, पण भाव जागा होतो, त्याचं नाव ज्ञान. पान उलटले नका उलटू. घालवाया तुमच्यामध्ये गुण टाकता येत नाही तर कसा राहता? पुष्या सौंदर्य करा, पाप करा, मरण जन्मा. येऊ नका इकडं. कधी सोडायचं तुम्हाला देहभाव? कधी तोडायचा आंबा? कधी टाकायचा अज्ञानाची वृत्ती? आणि कधी कधी भोगाची स्वरूप स्थिती? कळतंय का? राहता डोर डोर करता. देहभाव संपावा देवा. ह्या जडातून मन काढ पांडुरंगा, ह्याची असावी तहान. इकडं बघती डुडू करती, तिकडं बघती कुरकुर करती, इकडं बघती सुरसुर बोलती. आणि भगवंतापाशी कधी थांबती? आत्मानुभूती कधी भोगती? वृत्तीतून कधी निघती? स्वरूपाला कधी जाणती? अभ्यास कधी करते? खाती झोपती आडवी. आणि तळमळ असावी, झोप उडावी आपली झोप. आम्ही तुम्हाला म्हटलं की 10 वाचायचं, 11 बघायचं, 12 वेळेस लिहायचं, 13 वेळेस अनुवाद करून मग झोपायचा. उघड पडलं ज्ञान आहे का रस्त्यावर? नाही मग भाजी का पालकची का अंडी 10 रुपयाची? फोटो काढला, डाउनलोड केला, फेकला. तसे का हे? तिथं कोणाला येतं थुत्तर दाखवायला? कुणाला येतं? ज्ञान दाखवा. बदललंय का तर हाताला ग्रंथ लावा, नाहीतर लावू नका. आणि ती ओवी वाचली, गीता वाचली सांगू नका आम्हाला. भुसकट परिणाम दाखवा, अनुभूती दाखवा. निशब्द व्हा. निशब्द गुर गुर मरुस्तर. का बदलत नाही तुम्ही? आवाज ऐकी तर पुढेच राहिला. स्वभाव बदलत नाही, व्यवहार टाकता येत नाही, देहभाव संपत नाही, वृत्ती भगवंताकडे जात नाही, जगत पद्धतीतून सुटत नाही, वासना संपत नाही. ज्ञान आहे का? 10 वेळेस मला लोक म्हणले तुम्ही सोनं ज्ञान घाला. एकदा येत नाही आमच्या म्हणे. असलं नसलं गेलं मातीत. त्याला जाळायचं सरणावर नेऊन. त्याला घातलं काय न घातलं काय? बरोबर का चूक आहे? अलंकार मोक्षाचे, अलंकार भक्तीचे, अलंकार ज्ञानाचे, अलंकार श्रवणाचे हे आम्हाला साधून घातले. हे द्या किंवा न द्या, काय त्याचा संबंध आहे? बरोबरून काढते, मर्यादापाशी बसते आणि पुन्हा काढते. हानेडे लोक. संसार तुम्हाला चांगला वाटला? संसार म्हणजे मोहरीतलं पाणी, गंगेचं पाणी नाही. फक्त स्वार्थ आणि खालीवरी. बघा पुढे पुढे लेकर मोठ झाला किती स्वार्थ उभा टाकतो. मला 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 कंटाळा येतो ऐकून. ते वाईट वाटत. चिखलात पाय टाकल्यासारखी घाण वाटते, घाण. जेव्हा चिखलात पाय येतो पावसाचा, चप्पल असून टाच बिस्तीन ती चिखल अंगावर येतो चलताना, तसा व्यवहार आमच्या अंगावर येतो तुम्हाला बघताना. घाणेरडा व्यवहार.
माऊली रस्त्याला चालताना ते चिक्कल आपोआप येतो. तसा संसारिकाचा संबंध असताना त्याचा चिक्कल आमच्याकडे येतो. घाण लोक. अरे राम, तुम्ही काय वागतात, काय करतात, कसं जगतात? प्रत्येक देहामध्ये परमेश्वराला बघतात का? देहाला बघतात? जो परमेश्वराला बघतो प्रत्येक देहात तो परमात्माच होतो. जो देहाला बघतो तो अनात्म्यातच राहतो. अहो, गीता वाचली म्हणजे सगळं झालं का? अनुभव काय? बदल काय? अनुभूती काय? बदला. कारण तुमच्यामुळे आम्हाला ऐकून घ्यावं लागते. ती वाचते तर ती किती घाणेरडे आहेत. मला ऐकून घ्यावं लागते. तुम्हाला नाही कोणी काय बोलत. तुमचे साधक असे हे मला फोन येतात. तुम्हाला काय लागते? तो पण नाही बरोबर आहे माऊली. प्रश्न विचारतात लोक. आतापर्यंत मी कधी बोलले? नाही. तुझं ऐकतेच ना इतक्या दिवसापासून. म्हटलं हो, मग का बदल नाही? मग मी काय करू? तुम्ही काय करता? मी काय करणार? त्या बाईचा पाप आहे म्हणजे मला बोलायचं नाही. नाही नाही नाही, त्यांचं स्वतःच माझ्याकडे दोष द्यायचा नाही आणि मला विचारायचं नाही. ज्याचा अति पाप, अति मोह, अति विकार, अति भ्रम, अति वासना, अति देह संबंध, कोटी जन्माचा पाप घेऊन आली बाई. जातच नाही एकटा जन्मात. मी काय करू? तिला जन्म नाना घ्यायचे तर पुन्हा मुक्त व्हायचं असेल त्याचं पुण्य सोबत राहील तिच्या. मी काय करणार? नाही. म्हणून व्यवहार कसा असावा, वृत्ती कशी असावी आणि स्थिती कशी भोगावी आणि आवरणातून कसं निघावं, परब्रह्म भावात कसं यावं, स्तब्ध कसं बनावं, वासनेला कसं टाकावं आणि स्वरूपात कसं थांबावं, आत्मानुभव कसा भोगावा, देहभाव कसा त्यागावा, वृत्तीतून कसं निघावं आणि आपल्या आपल्या सत्तेत कसं जगावं हे महात्म्याकडे बघावं. हे बघितलं या हृदयानं. संसारिकाची टेकणारी बाई नाही आम्ही. कोमटी गल्लीच होती 14-15 वर्ष. एकाही बाईची ओळख नव्हती. चौकटीच्या आत जात नव्हते संक्रांतीशिवाय. कधी काम नाही पडत होतं. टाइमच नाही. गल्ली कोमटी होती आधी. कधी कोमटी. अजून एक मैत्रीण नाही मला. ना परभणीत ना कुठंच. कुणाला वेळ मैत्रीण करायला, बिशी करायला. आमचं चिंतन, आमचं अध्ययन, आमचं पांडुरंगा दर्शन, आमचे श्रवण, आमचे गुरु, आमचे ग्रंथ, आमचे संत, आमच्या अनुभूती, परमात्मा प्रतिती भोगायची. आता देहावर नाही यायचं कारण देहाला आता सोडायचंय. त्याचा संबंध थांबवायचा आहे. नात्यातून बाहेर निघायचं. समजायला पाहिजे ना. हे नातं बंधन आहे आणि हे नातं निखळ प्रेम आहे. आम्ही हसायलो. 1-2 मिनिटाचं विचारांतर करते. संताचा संघ आणि अध्यात्माचा अंग हे महत्वाचा टप्पा आहे. किती वैराग्य, किती अध्ययन आहे, किती बोध आहे, किती ज्ञान आहे, किती भक्ती आहे, किती सत्कार्य आहे, त्याला महत्व आहे. आणि त्यांच्यामुळे हो म्हणलं. मी पटकन हो म्हणाला. रिकाम तिकडे नाही तुमचं. मी त्यांनाच हो म्हणला. मी कधीच तुमच्या घरी यायला ना म्हणत नाही कारण मला त्यांची काळजी आहे. तुम्हालाच कळते त्यांचं आईलाच कळते. भेट जाऊ दे मी बाळा. हे संभाळ. त्यांचं नातं तुमच्याशी निखळ. आता काय प्रगतीत आहे आम्ही. तर परिवर्तन तो साधक आहे. जर तुम्ही परिवर्तन करणार नाहीत, बुद्धीला सोडणार नाहीत, अहम टाकणार नाहीत, स्वमध्ये येणार नाहीत, परमात्मा रूप होणार नाही तर तुमच्या श्रवणाला कवडीचा अर्थ नाही. आणि आमचं जरा खनखन असतं. लोकांना पटत नाही. मरू दे. मला काय करायचे? नाही पटलं का न पटलं तुमच्यावर बोलू का मी? गोड गोड बोलायचं, मुंडका हलवायचा, चपडं चपडं बोलायचं आणि आत्म्यान कधी काढायचं मेल्यावर का? गोड गोड बोलायचं. गोड 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 गोड. ए गोड नाही पेट नाही. इथं खनकेत आमच्यापाशी. गोड बोलून खेटर मारून आज्ञान जाईन आणि गोड 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 बोलला केलं काय जमत नाही. इथं निभ्रांत व्हायचं. मनाला भ्रांतीतून यायचं, निभ्रांत व्हायचं आणि स्वरूपमय जगायचं. मी सचित आनंद नाही हे हृदयाला कळायचं. मी ध्येय नाही हे बुद्धीला सांगायचं आणि आपल्या आपल्या बोधाच्या माध्यमातून परमेश्वरासोबत जगायचं. व्यवहार जरी केला तर कार्याला नाही धरायचं. क्रोध जरी आला तर नाही शिवायचं.
गुण जरी आला तिथं नाही रमायचं, आणि देहभाव जरी झाला त्याला नाही पुढे वाढवायचं, तिथून निघायचं. हेच हेच फक्त हेच माध्यम आहे आपलं. किती वाचून गुरगुर 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 थोडं आला लोकांना ओळख नसेल धनंजया. एका वस्तूची ओळख झाली की पुन्हा परत वापस ह्या पुढे लोक द्यायचं नाही. का आणि एक तया ओळख नसे धनंजया, तरी नया का भेटनिया येणेच नाही. त्या ब्रह्मस्वरूपाला बुद्धी भेटली तर तिला देहावर यायचं नाही, जन्म मृत्यू फिरायचं नाही, अज्ञानात राहायचं नाही, आणि आपल्या आपल्या भगवंताला तिला सोडायचं नाही. हा तिचा ज्ञानाचा प्रभाव जातो आणि ज्ञानाला फल हे येतं. येणेच नाही. आणि काही अजून एक सांगतो, ओळख नसे धनंजया. कुणाला ओळखलं? आत्मस्वरूपाला, भगवंताला प्राप्त केलं बुद्धीनं, देहातला सोडलं वृत्तीनं, आणि भवात आली, स्वानंदात आली, परमेश्वराला जाणू लागली, आणि जाणता जाणता परमेश्वर बनली, आणि परमेश्वर बनल्यावर देहाकडे कुठं आली? वृत्ती जेव्हा सच्चिदानंद होती आणि भवात राहती, चिन्मयी होती, मुख्य पदावर जाती, तर देहावर यायला कुठं वृत्ती? हे कळणं मस्त आहे. का कळत नसं वाटतंय? फार चिंतन सुंदर आहे इथून पुढचं, खूप चिंतन आहे. माझ्या साधकाला सगळ्या गोळा नाही, सगळे 100 लोक न्या, माझे साधक डोंगरात जावं तिथून मी येऊच नाही. आता मला भांडी कपशान जाऊ. रामकृष्ण. तुला देहाचं भान आहे, किती घाण आहेस तू. ती स्वच्छता नाही, परशी आणि वाटा आणि भांडे आणि कपडे. रामजी मॅडम निर्ले 3-3 आणि 4-4 वर्ष संसारासाठी बॉडी गळून पडती. तिला काय चिंतन होते का, मनन होते, काय करते? पुसू पुसू हात दुखते, पाय दुखते, उभा टाकू टाकू पुन्हा वाचा पोती. सगळं आयुष्य त्या संसाराला, वट्याला आणि भांड्याला खापराला दिलं. परमार्थामध्ये कधी आलं मन? आत्मचिंतनाचं धन कुठे आहे? वैराग्याचं वाहन कुठे आहे? स्वरूपाची जाणीव कुठे आहे? स्वच्छंद जगणं कुठे आहे? कुठं माती भांडी पुसा, टोपले पुसा, वट्टे पुसा, परशा पुसा, गाणी झाल्या बाया, गाणी पायाखालची झाकलं म्हणजे अंधारे म्हणजे जगत नाही का? डोळे झाकू नको. काळ करीत बसेल असेल एका, तुझी वाट बघायला आधीच मुक्त हो. राम राम स्मरा लाहो करा घाला मळवंदे, थंड बाबू उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिका. तुझं लक्ष गोविंदाकडे आणि वार उद्या, पण लक्ष गोविंदाला द्या. देह कर्म करतो करू द्या. देह कर्म करतो त्याला केलं कशाला म्हणतात, पण लक्ष गोविंदात आहे त्याला बाजूला का करतात? त्याला म्हणतात काकडा. लय सुंदर लय मस्त आलं. ऐका आता माझे बोलते मी खाड खाड फाड फाड धाड धाड धाड. आपण नाही डरते किसको. जया संसाराची चाड तिने सांडाली गाड. किती गाड होते गाडवाचं? जया परमार्थाची चाड तेने सांडावेली गाड. धरुणी भजनाची ओढ सांडी मांडी परते टाकी. सांडी मांडी परते टाकी. सांडी मांडी परते टाकी. सांडी मांडी परते टाकी. वासुदेव नाम घोकी. वासुदेव नाम घोकी. मोक्ष होईल सुखी. बघा नामस्मरता धरे. नामस्मरता धरे. कसे पॉइंट आहेत, कसा स्वर आहे कळत? घालू संताशी आसने. घाली संताशी आसने. पूजा करी काया वाचा माने. काय ना
वाचेन मनानं. मनानं, देहानं भानं पूजाचं फुल, मनानं प्रेम करणं, मानसिक हृदयानं श्रद्धा ठेवणं, काया वाचा आणि मान. वाचेनं अभंग म्हणत म्हणत पूजा केली, कायनं हळदी कुंकू वाहिले, फुलं वाहिले, अभिषेक केला आणि अंतःकरण त्या भगवंताला अर्पण केलं. त्याला म्हणतात खरी पूजा. खूप सुंदर माय. एक काय किती सुंदर आहे. घरी संताशी आसने, देवाशी म्हणलं का मग आपल्या शंका येते का? देवाला आसन का म्हणले नाही? कारण देव येतच नाही, संतच येते. मुक्त करायला संतच येते. देव तमाशा बघते, तुझं प्रारब्ध भोग म्हणते. माय बाप म्हणतात लेकीचं खाली झाले की माय तुला चांगलं दिलं ग, आता तुझ्या कर्मानं गेलं, आता हे माझे सगळं संपत्ती पोराची ते न काढलेल्या काही जरा तरी. ती म्हणते नाही, तुझ्या नशिबानं तुला चांगलं दिलं, मी काय करू? माय म्हणते देव म्हणतो तुझं प्रारब्ध आहे बघ, मी काय करू? पण संत त्याच्यातून तारतात, ज्ञानानं मारतात आणि जीवाला स्वरूपामध्ये एक करतात. त्याला संत म्हणतात. देव करतो का एक? ते करते ते म्हणते बघ मी बघतो. काय तू कवर राहिला तोंडाला काळाला गाडीवर बसली नवरात काढली, तू कवर राहिला गडावर बसले ते बसले. हा फिरू दे म्हणले. किती सहन केलं, हसायले बसा म्हणले, गाड्यावर बसले. काय आता सांगा, हाय का तेवढं उदार अंत करणं? नुसते पानं उलटायचे, पानं फाटली पण बाई सुधारली नाही. आपल्याला पण एक गोष्ट म्हणजे बाटलीचे तेलाचा जायचे भर गावात, हे म्हणायचे हे तू इकडे 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 माझा आणते. मग ते दोरी बांधून बाटल्या भरून आणायचे, गळ्यात लटकायची न्यायचे निघून. मग राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा सुरू. आणि त्या गळ्यात माळ वाटायची आणि घेऊन जा. मग म्हणजे ते एकदा उसाची मुळी आणली घरी आणि ओढू ओढू लोक घरापर्यंत लोकांना आणलं, तुका आला तुकाराम म्हणा, तू काय कुणी तुकाराम तू काय कुणी काय बोलायचे. आणि एक 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 ऊस सोडून खाल्ला. ते बायकोनं बघितला, ऊसाची मुळी संपली. लेकर राहिले, ऊस आणले ते बाबा नाही रे आता पुन्हा आणत. मुळी संपली पण कोणाला म्हणे ना ऊस घेऊ नका, माझ्या लेकराला पाहिजे. बघा आता ते उसन ते तुकोबा, तुम्ही तुमचा उसन तुम्ही सकोबा. बायकोने शिव्या दिल्या. दिलं नाही लेकराला ऊस म्हणून कांदा खायला मिळालं नाही. अहो त्याला ऊस मिळालं नाही तरी शांत ते, भाकरीला भाजी नाही तरी शांत, पाण्याला गाडगं तरी शांत, झोपडं घेऊन गेले लोक तरी शांत. ते तुकोबा आहेत ना, आम्ही राहते मग शांत. गाता बसला शांत तरी बाकी का शांत? काय मग भेटलं त्यांना सांगा? इंद्रियाने आली कसे रे काय जीवाला देतात? हृदय मंथन करून त्या ग्रंथाचं अवलोकन कसं करतं मन आणि आत्मधन कसं घेतं ते मन. ज्या देहाला संबंध केली वृत्ती ह्या बोधानं, ह्या ज्ञानानं, अध्यात्मानं, माऊलीच्या ओवीनं ती वृत्ती देहातून सरकते. जसं पिकलेला आंबा त्या ओवीतून सरकतो. कच्चा आंबा चिटकलेला असतो, त्याला कापून जरी काढलं तर राहत ते. तसं अज्ञान निवृत्तीनंतर बुद्धी परिपक्व होती आणि आवरण बाजूला होतं देहाचा. उपाधी उपहित ते मी आहे, चैतन्य चिन्मय, ती सत्ता आहे जगतात, ती चिन्मय, ते उपहित आहे. आणि दिसणार दृश्य उपाधी आहे. दृश्य मी नाहीये आणि दृश्यात मी आहे. सुटला तो सुटला, पण दुपादी मी तो बाटला. विषाकडे गेलो तो विटला आणि जगताकडे भ्रांतीने बेभान सुटला. तो ज्ञानी नाही, तो भक्त नाही, तो पांडुरंगाचा सखा नाही,
तो ज्ञानाच्या सत्तेत नाही आणि त्याचं अज्ञान गेले नाही, तो ईश्वराला आवडत नाही, हो माऊली. कधीच नाही. मी देहात का मी देह का मी देही, क्षेत्र क्षेत्र देह, हो माऊली. देह क्षेत्र देही क्षेत्र ज्ञान का समजत नाही आपल्याला? ह्या अनुभवात यायचं, लिहायचं नाही, लिहून पुढे जायचं, शब्दात नाही राहायचं. लिहिणं म्हणजे बोध आहे आणि अनुभव म्हणजे वेद आहे. हो माऊली. तेच राहायचे याच्यावर. पांडुरंग पांडुरंग, लिहिणं बोधात आहे तुम्ही, अनुभव हा वेद आहे. स्वयंभू नारायण आहे प्रत्यक्ष, तुम्ही चौकड तोच आहे. जगत कुठे आहे? ज्ञानामध्ये जगताला सत्ता नाही तर देहाला कुठली? ज्ञानामध्ये जगताचा रेखारिक अत्यंत अभावाचा निश्चय आहे, तर तो ब्रह्म साक्षात्कार होतो. दिसणारं सत्य नाही, वृत्ती दाखवते ते खरं नाही, वृत्तीचा बाद झाल्याचं परमात्म्याचं दर्शन नाही. हे सोपं का ज्ञान? सांगा ना. वृत्ती अविद्या काय आहे? तो स्वयंभू आहे. अविद्या वृत्ती जातच नाही म्हणून वृत्तीचा बाद आहे. वृत्ती ही निवृत्त झाली जननादीचे रस्ते, वृत्ती ही निवृत्त झाली जननादीचे रस्ते, मी माझी हरपलो ठाई जेतेच्या तेथे. मी हरपून गेलो, जिथून आलो तिथे गेलो, माझा देह रागा नाही, माझं स्थान देह नाही, वृत्ती स्वरूपात गेली. मी जिथून आलो तिथे गेलो, माझं माध्यम मला मिळालं, मी कोण मला कळालं, स्वरूपाचा मार्ग मला मिळाला, आत्मसाधन मला मिळालं. मी त्या धनात एकरूप झालो, आनंदात विघरून गेलो, स्वरूपामध्ये जाऊन थांबलो, देहभावाला फेकून दिलं, अज्ञान काढून टाकलं, जगतभाव सोडून दिला, आत्मरंग बुद्धीत आला, मी परमात्मा आहे असा अनुभव वेदानं संतानं त्या मनाला दिला. मुक्तीचा मार्ग खुल्ला झाला, स्वानंद प्रगट झाला आणि तेव्हा परमानंद बुद्धीत आला आणि बुद्धीचा त्याचा संगम झाला, बुद्धी परमानंद झाली. बोध हृदयाने घ्यावा, अंतरंगात मनानं राहावं, स्वच्छंद व्हावं आणि व्यापक सत्तेला अनुभवावं, त्याला ज्ञानी म्हणावं. हे देहाचा संबंध, वृत्तीचा संबंध, जगताचा संबंध टाकणं म्हणजे ज्ञानी. आत्मानुभव घेणं म्हणजे ज्ञानी. स्वच्छंद होणं म्हणजे ज्ञानी. परमात्म्याचा अनुभव भोगणं म्हणजे ज्ञानी. वृत्तीला सोडून अंतर्मुख राहणं म्हणजे ज्ञानी. वृत्ती निवृत्त झाली, जनन दिसे दृष्टी, मी आणि माझं हरपलं, मी माझी हरपलो ठाई जेतेच्या देते. मी म्हणजे देह मी गेलं आणि माझं जगत, माझं नातं, माझं घर, माझं दार, माझी प्रॉपर्टी, माझे लेकरं, माझं सगळं सगळं थांबलं, कारण सगळा तोच हे मनानं मानलं. मी माझी हरपलो ठाई जेतेच्या देते. मी आणि माझं हरपून टाकलं. हेच असं असं त्या वृत्तीनं असंच जगा, भगवंताला बघा, देवाकडे कसं निघा, खोट्याला कशाला म्हणा, खोट्याला जीव करावा, खोट्याचा वाद झाल्याशिवाय खरं दिसतच नाही आणि खोटाचा वाद ज्ञानाशिवाय होतच नाही. वृत्तीचा आवरण गुरुशिवाय जातच नाही. अध्यात्माच्या भांडलाशिवाय सुख पदरात येतच नाही. वाव, टोपलं ठेवायचं नाही, लक्षात ठेवायचं. आमचं हेच पंढरपूर आहे, त्या ठिकाणी जीवाचा उद्धार आहे. काय तिथं पंढरपूर आहे बस. तिथे 4 महिने ऐकायला, आमचं 12 महिने. तुमचं कमी आता 12 महिने सतत चिंता, सतत श्रवण, का पुन्हा भनभन हिंडायची. आमचं सतत चिंता, सतत पाठ, सतत ओवी. आलं कोणी 15 अध्यापर्यंत. उगं तुमच्याकडे आले म्हणून थांबले, असं थांबणार कंपनीकडे नाही. मी आतून येतं त्यांच्यासाठी, तुमच्यासाठी, ह्या घरासाठी, ह्या फुलासाठी, ह्या वास्तूसाठी, त्या लोकांसाठी भगवंत बोलवतो. कारण तेवढंच पुण्य ह्या घरात असतं.
उगाच कुणीकडे कोण जात नसतं. ही इच्छा पांडुरंगाची इच्छा आहे आणि मला पंढरपूर भेटला पंकज भेटती ऐसे जे ज्ञान सर्वत्र सरीसे महाप्रळयांबुज जैसे भरणे पण हे झालं त्यामधलं पण लक्षात नाही माझ्या. निर्माण मोहादित संग दोषा अध्यात्म विद्या विनिवृत्त कामा प्रवृत्त निवृत्ती. एक मिनिट बोलायचे. निर्माण मोहादित संग दोषा अध्यात्म विद्या निवृत्त कामा विनिवृत्त कामा निर्मुक्ता सुखदुःख संज्ञे गच्छन्त मूढा पद्मं वयं तत. ज्या अव्यक्त ते परम परमात्मा तत् पदे त्या ठिकाणी ज्ञानानं बुद्धी जाते ती पुन्हा वापस येत नाही. परमं वयं तत. तत् म्हणजे परमेश्वराचं स्थान. अव्यय वेळ म्हणजे जिथं वेळ नाही त्या तत्वाचं वेळ नाही. जगताचा वेळ देहाचा नाश आहे. वेळ म्हणजे नाश होणं. अव्यय म्हणजे परमतत्व आहे. त्या ठिकाणी बुद्धी जाते आणि त्या स्वरूपाला पाहते ते तद्रूप होती त्या पदावर येते तर ती पुन्हा बाहेर येत नाही. तिथे सुख दुःख नाही तिथे विकार नाही त्या वृत्तीला अज्ञान नाही आणि ती भगवंतान अलग नाही. ते पद तिला मी देतो. बघू काय काय माझ्या अंगाने पाकाय पडायला बघू दसती. हो मोहा जित संग दोषा जनमोहाचा मानाचा दंभाचा त्याग केला. निर्माण मोहा मोहात मन नाही माझ्यात आहे. ज्ञानात आहे श्रवणात आहे पांडुरंगात आहे नामात आहे माझ्या प्रेमात आहे. त्याचा मोह संपलेला आहे तो माझ्यात आहे. निर्माण मोहा जिथं संग दोषा संग देवाचा नाहीये. ऐका संग अविद्येचा नाहीये. संग माझा आहे. संग स्वरूपाचा आहे. संग माझ्या आनंदाचा आहे तो माझ्या पदाकडे. संग देहाचा आहे तो लोकांतराकडे. किती सुंदर आहे गीता. मग तो बोट फिरू नका म्हणते कळतं का. बोट फिरू त्या बायका म्हणतात ते केलं म्हणतो आलं तोंड पण आमचं खरंय त्यांचं चूक नाही. ते केल्याशिवाय हे नाही पण तेच मरूच तर करायचे. मला बऱ्याच जणी म्हणल्या आणि ते केलं म्हणतो आलात की तुम्ही अजून तेच का म्हणून धंदे काल फोन केला काय केलं पारायण करायला म्हणते. मोहादित संग दोषा ऐका तिथं संग आणि दोष. दोष म्हणजे विवेक आणि अविवेक. जड आणि चित्त ह्या दोन गोष्टीला बुद्धी जाणती. जडाचा परित्याग करते आणि स्वरूपाकडे जाते विवेकी होते. दोषा दोष नाही अज्ञान नाही ज्ञानाकडे चालली. अविवेक सोडायली विवेकात राहिली जडातून निघाली परमेश्वराला बघायली शुद्ध बनायली आणि त्याला जाणायली. ते अविद्येचा दोष टाकायली. जिथं संग दोषा अध्यात्म नित्या विनम्रत कामा. काम वासना टाकून दिला. अध्यात्म जे नित्य स्वरूप आहे आत्मस्वरूप जे नित्य आहे तिथे तिला ते पाहिजे. ती तिला शोधायली ती तिकडे जायली ती तिला जाणायली आणि त्या परमपदावर ती वृत्ती थांबायली. विनिवृत्त कामा अध्यात्म नित्या. माझं स्वरूप काय आत्मस्वरूप नित्य येते. अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. तिने काम सोडलंय बुद्धीनं. कामाला निवृत्त करून नित्य स्वरूपामध्ये विराजमान होणारी बुद्धी सत्संगाच्या द्वारे श्रवण भक्तीच्या द्वारे ओवीच्या माध्यमातून परमेश्वराला जाणती आणि शेवटी परमेश्वर बनती नित्य होती. अनित्य देहाला सोडून मग होती विनिवृत्त कामा. खरा तो भक्त खरा. हे सांग का तुम्हाला एकच वाचावा नीट वाचा वाटते मला. पहिले वाटायचं 300 वाचा आता कधीच नाही म्हणत ओव्या घ्या 300 वाचा. तुम्हाला कवर 300 500 500 कशाला वाचा 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 नीट वाचा. आता माझ्या ओव्या किती व्हायला 2 5 3 1.5 घंटा 2 घंटे ओव्या 2
आहे की नाही? मला का हवं नाही मग? आता संपून टाका मग माय 18वा गुंडाळावा पुढे निघावं कधीतरी येतं का? हवं नसतं. 500 वाचून काय तशीच तू, 200 वाचून तशीच, मग 2 नीट वाच की. 4-5 घंटाभर जेवली वकली थोडंच खापच वकायचे भडा भडा किती खायली थोडं खा. सुख दुःख संसर्गे गच्छन्त मूढा पद्मन्वयं तत्. द्वंद्वे मुक्ता सुख दुःखाचा परेड जातो. सुखातही थांबत नाही आणि दुःखालाही राग करत नाही. सुख दुःखाला सोडून माझ्या खऱ्या सुखाच्या भेटीसाठी तो ज्ञानी, तो भक्त, तो माझ्याकडे येतो. सुख दुःख सज्ञे दुर्मुक्ता सुख दुःख सज्ञे गच्छन्त मूढा पद्मं व्ययं तथा. सुख दुःखाला सोडणारे, द्वंद्व धर्माला काढणारे ते ज्ञानी परमपदाला प्राप्त होतात. माझ्या स्वरूपामध्ये अभिन्न होतात. ते ज्ञानी महात्मे मधुरूप होतात. ते जगात पुन्हा येत नाहीत आणि माझ्याहून भिन्न राहत नाहीत. असे ज्ञानी महात्मे मला प्राप्त होतात. काय श्लोकाचा भावार्थ आहे बेटा? बापरे बाप. करावं आम्ही काय उपचार केल्याशिवाय हे मिळत नाही आणि ह्याला गुंडाळल्याशिवाय तो कळत नाही. संसार गुंडाळा लागतो. बायका 3-3 वर्ष वाट्यापाशी आणि भांड्यापाशी पुसायला चमच्याने वाट्यामध्ये घालायचं. त्या बायला सांगते साडी टाकून ठेवली, कपडा टाळला, वाटते घाल. ती घालायची कपडा बोलते घालायच्या ते बोलताय संसार त्याला का बघायचं? संसाराची कर्माची परमेश्वराची नाही ओढ नाही. नाही वेळ नाही वेळ त्या भांड्याचं चमच्याचं हे घाणेरडे वाया. आपला काल संसाराला किती द्यावा आणि मुक्तीसाठी कसा घ्यावा यांना कळतच नाही. पण सुधरत नाही सांगून मी तसंच पुन्हा ऐकून 5 वर्ष व्हायलेत पण बदल नाही. काय बघायचं बायकांना ऐकून काय फरक पडत नाही. चला आता उभी एक या पुरुषाचे कामना सांडून गेले मोहमान. वर्षती जैसे घन आकाशात, आकाशात मेघात पाऊस असतो ते भरभर पृथ्वी पडतो आणि ते मेघ रिकाम होतो. तसं अंतःकरणामध्ये काम क्रोध वासना असते ते बोधानं खाली निघून जाते. मोहमान माने नको, मोह नको, देह संबंध नको, विषय नको, वृत्ती नको, वासना नको, विकार नको. फक्त निर्विकार राहायचं, व्यवहारातून बाहेर यायचं. मोहमान जैसे वसती घन आकाशात, आकाशातल्या ढगातलं पाणी बद बद खाली पडतं, मेघ रिकामी झाले. अंतःकरणाच्या हृदयामध्ये जो मोह असतो, मान असतो, द्वेष असतो, क्रोध असतो तो बद बद बोधानं निघून जातो. हृदय मोकळं होतं, आकाशासारखं स्वच्छ होतं. किती छान वागली. हो काय ओव्याचा असं चिंतन केलं मग मन घेत जरा गोड राहत नाही आणि त्याला काहीच कळणार नाही. ते मोहात राहतं. मान म्हणतं कशाचा मान कशाचा अपमान. तू भगवान तुला मान बी नाही अपमान बी नाही. स्वयंभू भगवान येतो. मानाला शिवायचं नाही आणि अपमानामध्ये राहायचं नाही. देहाला पाहायचं नाही, वृत्तीवर यायचं नाही आणि भगवंतापासून मन भिन्न करायचं नाही. तो ज्ञानी, तो ज्ञान. नाही तर बाकीच्या आज्ञांना ढीक पडलाय. जगा सगळा ढीक कोण आहे? लाखो करोड बहिरंगातच आहेत की. बहिरंगच मस्त. कोणाला ओळी घेऊन लावा वाटते, कुणाला आत्मचिंतन करावं वाटतं, माऊलीचं धन कुणाला लुटा वाटतं. कुठं कुठं थोडे बोलतात थोडंफार. ते काही परिपूर्ण सांगत नाही ज्ञानेश्वरी. लावून घेतलं ते शब्द नाही होईल. दाखा आज किती व्हिडिओ आहेत आपल्या युट्यूबवर. तुमचे भाऊ काय बोलते? निष्ठुरा निकवड्या निष्ठुरा म्हणजे दरिद्री. काहीच नसतं, कवडी पण नसते. निकवड्या निष्ठुरा उभगिरे जेवी सोयरा. त्या कुणाचा त्रास होतो म्हणजे पशी काही नाही कशाला आले. उभगिरे सोयरा तैसे नागवती विकारा विटाळू जे. बघा तैसे नागवती विकारा विटाळू जे.
उभं करतो विकार आला की. तसं गरीबाच्या घरी कवडी नाही, पाहुणे आले तर त्रास होतो. तसं ज्ञानी महात्म्याला साधकाला विकार जर झाला तर ज्याला त्रास होतो. किती छान वाटलं. बापरे. बापरे बाप. आणि हे चिंतन महत्वाचं आहे बेटा. हो मग. हे मंथन बुद्धीने केल्या विवेकाची उत्पत्ती होती, ज्ञानाची संपत्ती येते, जीवनमुक्ती हातात खेळती आणि मनाला ईश्वराची प्रतीती सतत येते. तो ज्ञानी भक्त ठरतो, जगात महान ठरतो, विश्वात छान ठरतो. तो तत्वज्ञानी असतो, पण जगाला तो माहित नसतो. म्हणून दोष नाव ठेवणं, टिंगला टेवाळ्या करतात माघारी. बरे पाप जाते आपलं. आता आनंद वाटायला, बोले थोडं त्रागा वाटायचा, आता आनंद वाटतोय. एका 8 दिवसाखाली आमच्या गुरूंची पुण्यतिथी होती. नागवती विकारा वेटाळूचे. नागवती ते विकाराच्या स्वाधीन होत नाही, विकाराला सोडून देतात, निर्विकार होतात. त्याला आवडत नाही विकार. तसं गरीब लोकांना पाहुणे यायला आवडत नाही. घरीच काय नसतं, काय आवडत, उभं घेऊन त्रास होतो. तसं ज्ञानी महात्म्याला विकाराला त्रास, उभं घेत नको, म्हणून तो ज्ञानी स्वच्छ असतो. हा, स्वच्छ एकदम निर्विकार असतो. फळली केळी उन्मळी तैसी आत्मलाभी प्रमळी. जयाची क्रिया ढाळी ढाळी गळती आहे, जयाची क्रिया ढाळी ढाळी गळती आहे. तो कर्मात आहे का? जैसी केळी फळली उन्मळली, केळा आले की ती केळी पडून जाते, तिला ठेवताच येत नाही, पुन्हा काय उपयोग नाही, तिला पाणी टाकावं लागते. तसं ज्ञानमय अवस्थानंतर कर्मात तिला राहताच येत नाही, ती आपला आत्मस्व भोगते. म्हणजे आत्मस्व भोगता येत नाही, ते कर्मात राहते. ढाळे ढाळे क्रियेतून निघते ना, आणि भगवंताला बघते, भगवंत म्हणते, पुन्हा क्रियाकडे येते का? ढाळी ढाळ, कळतं का? ढाळी ढाळ क्रिया, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. बघा, ज्याची कर्माची प्रवृत्ती कर्माकर क्षणाक्षण कमी होते, कर्माकडची प्रवृत्ती कमी कमी होत मला जाणल्यानंतर कर्मात नाही. आणि आपण तर कर्म टाकतच नाही. सांगा, ज्ञानी साधक हा कर्मात नसतो, विधीने वागतो, पण कर्माच्या अभिलाषा नसते, भगवंताच्या प्राप्तीची अभिलाषा असते, साधना पवित्र असते, आराधना जास्त असते, अध्ययन भरपूर असतं, आणि त्या ठिकाणी त्याचा जन्म मोक्षासाठी असतो, कर्मासाठी नसतो. म्हणून मोक्ष आणि कर्मठ कधीच जमत नाही. खात आम्ही कुठं बोला, ते म्हणलं का लिंग केली 1 लाख बघायला पाया पागल म्हणलं फोंडी बाई, आणि 1 लाख केले कशाला केले का? म्हणलं ते आयचं आधी आत्मलिंग सदा आहे, म्हणलं करायचं फेकायचं. अरा रा 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 रा, पुन्हा पाण्यातून टाका सकाळ सकाळी. कशाला एवढं? त्या लिंगापेक्षा आत्मलिंगाकडे जाते. त्या स्वयंभू तुझ्या हात आहे, त्याला करायची गरज नाही. लिंग आता श्रावणामध्ये बायका उठवत येतात, लिंग केले इकडं गेले, आणि शिवरात्र वाटे आणली इकत हिंडायली बोंबलत. चिंतन नाही, एवढं ज्ञान ऐकून कर्म. बरं वाटी बी करीत नाही शेमडी, इकत घेती. लय ऐकायला आहे मी, आणि मी तुला करायचं दुसऱ्याला वरती पुन्हा चांगल्या माणसाला हे भरलेली बाई कर्मठ. आणि तू ये नाही इकडं, आणि तुला नाही का वाट लावायची? तुझीच लावून वाटी राग. आमची ज्ञानाची ज्योत आहे, आमची अखंड ज्योत आहे, आमची परम ज्योत आहे, ती नित्य देवत आहे. आणि हा तर ध्वनी कालचा निघालतो ना आपलं, किती सुंदर. पण तुम्हाला झोप लागली म्हणजे उभ्या होते, ह्या झोपल्याने आपण झोपलो होतो. ती ज्योत होती, आणि हा तर ध्वनीची वाती इकत घ्यायचं आणि हिंडायचं. किती मोकर बाय आहेत. वाती कर, मग तुला जोर आहे ना, कर वाती. तुम्हाला म्हणलं ना, जरी दिले पैसे तर ते पुण्य त्या बायलेत असते, लावणारे नसते. कधीच भेटणार नाही लावण्या बायला पुण्य. कसं तिचे आहेत ना, जरी दिला पैसा तर काय झालं? पैसे नवऱ्याचे हिच्या काय आराम पाहिजेत का? त्या कमवते का बाई? खाते बसते बोक्यामध्ये, कमवून तरी पैसा आहे का तिला? तुझ्या कष्टाचा पैसा आहे का? किती अवडंबरीच आहे. वाती विकत घेतलं कधी ऐकलं का? शिवरात्री वात, कोणती वात आपण तर काही केलं नाही. एकदम जुनी पुराणी.
मग मला वाटायचं ह्या बाया वाती करतात आणि मी करते पाप लागेल का, मला वाटायची भीती. मी काय येडी वाटली का तुम्हाला, दिसते येडी एवढी, इतकी येडी नाही तुम्ही समजतात तेवढी. नाही. मग मी ठेवला विचार सगळ्यांना त्यांच्या घरी गेले. शोकर मावशी म्हणजे काय मा बस छाया म्हणलं मी वाती मला आवडत नाही, ते करत नाही, मला पाप लागत. हे म्हणले वाती फाटी झालं तू करून, तू ज्ञानावरीच मान दादा कायस तू बोधात आहे सांडवात करतीस. नाही बेटा तुझं झालं करून, आणि काय होतं म्हणलं कर्मात राहिल्यावर काय म्हणत आण नकोस, श्रवण मुख उच्च स्थान आहे त्याच्याला वाटी गे तुला. जा म्हटलं करून आली तू. जेव्हा भक्ती होती कर्म होत आणि संतांची भेट होती, अज्ञानाची निवृत्ती होती, आयुष्याची जी साधना परिपूर्ण होती, परमज्योत प्रगत होती, परमात्म्याची प्राप्ती होती, संसाराची निवृत्ती होती आणि भगवंताची भेट होती. त्याच्याला गवाती जा घरला जा मग पैसे बोलत नव्हते आणि घरला मग आणि विकत घ्यायचं लावायचं, श्रवणात राहावं, आत्मधन घ्यावं आणि प्रेम सुख भोगावं. कर्म किती ऐकून पुन्हा कर्मच. तिकडं गेले, तिकडं ऐकलं, तिकडं वाटी लावल्या, तिकडे ही पूजा मांडली आणि तिकडे वाट धरली. काय कुठलं त्यांचं कर्म, कुठलं कर्म पुन्हा अघोर पाप असतं बेटा, पुढे जायला येतच नाही, पुढे जाऊ जातच नाही त्यांचं कर्म, त्यांना सोडित नाही. तितकंच पाप अज्ञान वासना त्या कर्माची संपलंच नाही त्यांचं प्रारब्ध, म्हणून सुख नाही, म्हणून तर त्यांचं देहभाव संपत नाही, रडण थांबत नाही. नाही बेटा हळहळ करतात ते लोक, कधी शांत नसतात. कर्मठ मला जमत नाही, चिंतन ऐकायचं तर नीट वागायचं, पुढे सरकायचं. कर्म पहिली पाहिजे, उपासना नंतर ज्ञान आहे. ज्ञान ऐकून मी कर्मच एवढं तर केलं आणि ती उपासना केली आणि ती पूजा मांडली. आता 4 महिने का कमी पूजा घरात येड्या बाया पिशा कुठल्या पळली तैसे आत्मलावे प्रवळी, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. ऐक मला त्या बायांना, कोणत्या कोणत्या वातीवाल्या बाया. जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे, कर्माकडे प्रवृत्ती होण्याची वृत्ती कमी होती आणि मला जाणण्यासाठी वृत्ती स्वच्छंद होती. ज्ञानाकडे येते आणि मला जाणते आणि भगवंत बनते. कशाला तिथं कर्म, तिथं ज्ञान लागतं. ह्यांना श्रेष्ठ तो कळतच नाही, कनिष्ठ श्रेष्ठ. विधीने वागणं कर्मात राहायचं आणि आगाव धरणं कर्म नाही करायचं. काही बघा ना, हे आणलं नाही, ते ठेवलं नाही, ते वाट मिळालं नाही, ते दुर्वा मिळालं नाही, त्याची मुळी आली नाही, किती ताप आहे जीवाला. ते असलं केलं नसलं बसलं, आपलं आगाव धंदे धरायचे नाही. मग हे ऐकू नको, ते कर्म करून इकडे ये. ती म्हणते हे बी करते ते बी, हे बी धड नाही, ते बी धड नाही, धोबी का कुट्टा घर कान गाठका. आगी लागली या रुखा, देखो निसरा पळती पक्षी, तैसे सांडली असे की विकल्पी जे, तैसी सांडली असे की विकल्पी जे. विकल्प सांडला, विकार गेला, अहंभाव सुटला, परमात्मा त्या बुद्धीला जाणण्याचा प्रयत्न केला. मग काय, आगी लागली या रुखी, झाडाला आग लागल्यावर पक्षी झाडाला सोडतात, तसं ते मला जाणताना कर्माला सोडतात. बापरे. लावतात देवाजवळ, ज्ञानाची वाट लावतात त्यांना. अधिकार मेलेला असतो, जिवंत नसत. वाती कशाच्या वाती, आता पोती. तैसे सांडली असे की विकल्पी जो, तसा त्याच्या देहातला वृत्तीतला विकार संशय भेद त्यानं सांडला आणि मला जाणलं. कर्मात नाही आला, तो माझ्यात आला. म्हणून तर ह्याच्या अधिकारी फार कमी आहेत. ते ऐकून सुधरत नाही लोक. अधिकार न्यूनता. आणि तुम्हाला सांग का, ज्याला कर्माची आवड आहे का त्याने इकडे येऊच नाही आमच्याकडे. ते झाल्यावर याव ना. तुमचे कोणते व्रत, कोणते नियम, कोणत्या उपासना, कोणते मंदिर, काय काय करतात ना तेव्हा ते करावं, सगळं संपवावं, निवांत यावं. की बाई ते बी करते इकडे बी. म्हणजे कर्मात राहत नाही नीट, उपासना होत नाही नीट, ज्ञान नाही, ती सगळं गुण वाया गेली.
काय असं लोकांना काय कोण सांगणार आहे? ऐके सकळ दोष त्रणी, ऐके सकळ दोष त्रणी. त्रणी म्हणजे गवत, दोष म्हणजे अंतःकरणात वृत्तीमध्ये झालेला विकार. गवत कसा आपोआप येतं तसा विकार आपोआप येतो. सकळ दोष त्रणी, सगळे दोष गवतासारखे पटापट पटापट उगवतात गवत. तसं अंतःकरणामध्ये दोष वृत्ती सतत असते. त्यांना मला जाणावं दोष जातात. मला बोप बापरे. कुठं कळते हे करू का ते करू काय, सगळं जगत तिकडे जाईल. हाताची पूजा पायाचं इथं संकल्प, त्या ग्रंथाला जायचं, दान द्यायचं, घरी यायचं, 7 दिवस राहायचं, बाबा बाबा बाबा. आणि हे कवा शिकायचं? सगळं टाकायचं झाले जेव्हा श्रवणात येतात सगळं पूर्ण. आणि उरले पण होते. काका सांगायचे तुमचं जर कर्म अपुरं असेल, काही राहिलं असेल, इथं भरून निघतं. उपासना भरून निघते. ज्ञान हृदयात शिरतं. मी कोण कळतं. आवरण जातं. स्वरूपाचं दर्शन होतं. आणि त्या जीवाला मुक्तीचं धन येतं. काहीच करू नका म्हणायचे. आम्ही काय केलं नाही बाप्पा, कधी नाही बुटलं घेतलं नाही, पाणी नाही, वाटी नाही, काही नाही. गुरु संत वेद चिंतन अभ्यास अध्ययन, दुसरं शिवलंच नाही. बरं झालं माया असं जग होतो आलं नव्हतं आमच्या वेळेस. आमच्या एवढ्या बायका रिकाम नव्हत्या. फोटो नाही, भेटो नाही, कोणच नव्हतं आम्हाला. काहीच नव्हतं. ऐकायचं, लिहायचं, घरी यायचं. आता हे फोन मुळे एकीकडे आग लागायचं सगळ्याकडं. आणि तू चालली वातीला, इथे का वातीला म्हणते बाई रिकाम टिकडी. आपण बी बुडतील लोकांना पुढवीच आहे की नाही. गाडीत मेंबर काय, इथं आल्यावर काही न करता कर्म भरून निघतं. इथं आल्यावर भक्ती पूर्ण होती, उपासना. इथं आल्यावर प्राप्ती होती परमेश्वराची. सगळं भरून निघतं. म्हणून श्रवण करावं म्हणायचे. कधीच म्हणणं नाही. भजनाला पण जाऊ देत होते आम्हाला. पाठ आहे का मग भजन. आम्ही नाही हिंदू बाबा कुठं भजनाला. ह्या बायकाकडे ऐकून ऐकून आला आम्हाला थोडंफार. त्याची भेट झाल्यानंतर त्याचं भजन आहे, त्याचा अविंदभाव हेच भजन आहे, त्याची प्राप्ती हेच भजन आहे, त्याची भेट हेच भजन आहे. काय दुसरं आता. सुखे से ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. सुखे से ब्रह्मानंदा, ब्रह्मानंद सेवन करायचा, ब्रह्मस्वरूपात धरायचं आणि त्या रामनामाला गाऊन सच्चंद व्हायचं. मग नवे काळात होतं यमाचे. मग नवे काळात होता यमाचे. अंडेल कर्माचे वदन. तुम्हाला आता रात्री झोपेली मला थांबायचं होतं. त्याचे डोळे झाकात मी काय अरे दिवसभर उभा टाकून होत्या. अंडेल कर्माचे वदन. खूप सारे वाचत होते. तुम्हाला सगळे घ्यायचे होते. खूप घ्यायचे होते मला. खूपच. खंडल कर्माचे वदन घेऊन जा. 3 दिवस काय करायचं. तुमची माय नाही का त्यांची, तुम्ही आधी मग त्या नाही आधी त्यांना दिले. त्यांचा जन्म वृत्ती अंकुरती जे मेदिनी, ते भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते. आता ऐका. ऐके सकळ दोष त्रणी. दोष रूप अंकुर गवत तिथं निघतात त्या हृदयात. ती भूमी म्हणजे हृदय. आता कसं आहे काय नाही पुन्हा बघू. 8:45 व्हायला तर हे सांगावं लागतं विस्तारानं. खूप झालं चिंतन. बायाला काम येतं, आपण बी काम तिकडे. हर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. मेदिनी म्हणजे पृथ्वी. भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते. त्याच्यामध्ये भेद नाही.